नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील. आपण बघताय BKP 24 मराठी. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, अजित पवार मेला मला काय फरक पडत नाही असं दस्तूर खुद्द अजित पवारांचे लाडके लोक म्हणायला लागलेत. जे नेते मंडळी लाडके, ज्यांना अजित पवारांनी मोठं केलं, बिनविरोध निवडून दिलं, ज्यांच्या खांद्यावरती अजित पवारांनी पक्षाचं ओझं टाकलं, अजितदादांबद्दल किती प्रेम असलं पाहिजे. जे बुरटे चुरटे होते, असे हॉटेलवर हातगाड्यावरती कपाशात व्हायची कामं करायची, अशी लोक अजितदादांना राजकारणात आणली, जातीची म्हणून किंवा जवळची म्हणून. आणि तीच लोक आज अजित पवारांबद्दल अपशब्द वापरते. ती तर काय काय अपशब्द वापरतात म्हणजे हे किती भयान आहे बघा. बघा किती भयान आहे. आणि काय काय बोलते ती, कसं फोनवरती बोलते ती. हे कोण महोदय आहेत म्हणजे अजितदादांचा घात हा अजित पवार यांच्या जवळच्याच लोकांनी केलाय की काय, अशी शंका आता जनतेमध्ये झालेली आहे. म्हणजे ज्यांना मोठं केलं, ज्यांना पद दिली, ज्यांना काय काय दिलं, त्याच लोकांना काय फरक पडला नाही. तेच म्हणायला लागले अजित पवार मेला, आम्हाला काय फरक पडतोय. असं लोक कसं काय म्हणू शकतात. त्याचा आपल्याकडे व्हिडिओ आहे, त्याचं नाव आहे, ते काय कसं काय आहे हे सगळं, ते आपल्याकडे सगळं आहे. तर हा संपूर्ण व्हिडिओ बघितला आपण तर आपल्या लक्षात येईल की हे असं कोण म्हणलं, काय म्हणलं, रुपालीचा कणकाराचा काय संबंध आहे, ह्याचा काय संबंध आहे, हे म्हणजे कशी भांडवळ मंडळी आहे सगळी. तर या सगळ्या विषयाची आज आपल्याला चर्चा करायची, म्हणून हा संपूर्ण व्हिडिओ आपण बघा. आणि चॅनलवर जर आपण नवीन असाल तर सर्वप्रथम चॅनल आपण सबस्क्राईब करा, म्हणजे आपल्याला नवनवीन व्हिडिओ पाहता येतील चॅनल सबस्क्राईब केला तर. तर चला चर्चेला सुरुवात करूया. अजितदादा यांचं निधन 28 तारखेच्या दरम्यान म्हणजे बारामती जवळ झालं. बारामतीच्या विमानतळावरती अजितदादांचं विमान पडलं का पाडलं हा फार मोठा संशय आहे. कारण की बघा, भारतीय जनता पक्षाचं देशात सरकार आहे, राज्यात सरकार आहे, त्यांनी साधी केस सुद्धा दाखल करून घेतलेली नाही. म्हणजे की बाबा चला अजित पवारांचं विमान पडलं का पाडलं ह्याचा शोध तरी घेऊ, अजिबात गुन्हा दाखल करून घेतला नाही. ज्या कर्नाटकमध्ये गुन्हा दाखल करून घेतला, त्या कर्नाटक मधनं इकडे वर्ग केला तर तो वर्ग सुद्धा देवेंद्र फडणवीसांनी करून घेतलेला नाही गुन्हा. म्हणजे भारतीय जनता पक्षाचंच हे सगळं षडयंत्र आहे का काय, असं लोकांना आता वाटतंय की बाबा हे सगळं भाजपनं घडवून तर आणलेलं नसन. आता काय भाजपच्या जवळची मंडळी सुद्धा असं म्हणते की बाबा अजित पवार गेला, आम्हाला काय फरक पडतोय, म्हणजे बरं झालं, असे म्हणणारी सुद्धा मंडळी आता हे झाले. त्या फोनवर डायरेक्ट बोलते ती आणि पुन्हा माफी मागते ती. म्हणजे असे दलिंद्र लोक काय अजितदादांनी सांभाळले, ती काय जातीची बी आहे ती अजितदादाच्या. म्हणजे जात जात म्हणून अजितदादांनी ज्यांना ज्यांना जवळ केलं तेच अजितदादांवरती वर टांगड्या केल्या. त्या म्हणजे ज्यांना अजितदादानं तिकडं कबाशात होणारी माणसं हॉटेलमध्ये, त्यांना पक्षात घेतलं, नगरसेवक केलं, त्यांना काय काय मोठ्या पदावरती बसवलं, आणि तीच अजितदादांवरती टीका करतात. जसं की बाबा तो महेश लांडगे भोसरीचा आमदार काय होता, नगरसेवक पदासाठी अजितदादांनी त्याला उमेदवारी दिली त्या लांडगेंना, आणि त्या लांडगेंना नगरसेवक केलं की लगेच भारतीय जनता पक्षामध्ये गेला, भारतीय जनता पक्षाकडून आमदार झाला, आणि अजित पवारावरती अरे तुरीची एकरीची भाषा. म्हणजे अजितदादांनी ज्या ज्या मराठा समाजाला मोठं केलं ते सगळ्यांनी वर टांगड्या केल्या, उलट्या टांगड्या केल्या. म्हणजे अजितदादाकडले 70-80% लोक भारतीय जनता पक्षामध्ये गेले, म्हणजे भाजपमध्ये सगळेच गेले. जे जे अजित पवारांकडनं महाग लागून मोठे झाले त्यांनी सगळ्यांनी भाजप पक्ष सोडला. म्हणजे जसं की बाबा आता ह्यो मुरलीधर मोहोळ हे सुद्धा कधी काळी राष्ट्रवादीत होता, आणि त्यांनी सुद्धा अजितदादाला लात मारून भारतीय जनता पक्ष गाठला आणि भाजपमध्ये जाऊन मोठा झाला. म्हणजे सर्वाधिक अजित पवार किंवा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस शिवसेना ह्या पक्षातनं सर्वाधिक बंडखोरी कोणी केली असेल, सर्वाधिक जास्त नेते कुठल्या समाजाचे फुटले असतील तर ते मराठा समाजाचे फुटले. म्हणजे मराठा समाजाचे अनेक असे नेते आहेत की ते सत्तेशिवाय राहू शकत नाहीत, घाबरट असतात. म्हणजे बाबा भाजप आपल्यावर काहीतरी कारवाई करेल, त्यापेक्षा चला भाजपमध्ये, म्हणजे ह्या गोष्टीला घाबरून. आता जे राहिलेले आहेत अजित पवारांकडनं मराठा समाजाचे नेते, ते निर्धार लीडर आहेत. म्हणजे ते कोणाच्या बाला घाबरत नाहीत असे ते लीडर आहेत जे अजितदादाकडे मराठा समाजाचे नेते आहेत किंवा इतर समाजाचे नेते आहेत.
ते कोणालाही न घाबरणारे किंवा काँग्रेसमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये जे लोक आहेत ते न घाबरणारे लोक आहेत. म्हणजे याचा अर्थ असा आहे की ज्यांना खांद्यावरती घेतलं त्यांनीच कानात मुतायचं काम केलं, असे अजितदादांनी लोक सांभाळलेली होती की काय असं. तर आता बघा, अजितदादांच्या विमानाचा अपघात झाला बारामतीमध्ये, अजितदादांसहित 5 जणांचं निधन झालं त्याच्यामध्ये. आणि आता बघा, एक ऑडिओ क्लिप व्हायरल झालेली आहे. आता ती व्हिडिओ क्लिप आपण पहिल्यांदा बघू. आता ती नेमकी कोणाची आहे तुम्हाला दाखवतो. ती आहे माझ्याकडं. बघा, हे दलिंदर नगरसेवक कशी आहे ती, नगरसेवक असल किंवा अजून कोणी असल, ही काय मंडळी आहे ती, म्हणजे किती भयानक आहे ते. ह्यांना काय देणं घेणं नाही, कोणी मेलं काय जगलं काय, काय करायचं नाही त्यांना. बघा, आणि परत माफीनामा अजून बघा. बघा तुम्हाला दाखवतो आता ही. आता ही व्हायरल क्लिप बघा आधी. बिझी आहात का तुम्ही? नाही हो, ते रुपाली ताईला त्रास होतोय. आम्ही ताईना आम्ही एकच आहे ना. मेली पाहिजे रुपाली ताई. बघा, ए अरे गप्पे बाबा, कशाला दुसऱ्यांना मारतो. ठीक आहे, मला वाटलं मेली पाहिजे तर मी म्हणतो मेली पाहिजे. अजित पवार मेला त्याचा मला फरक पडला नाही, तर रुपाली मेली तर मला काय फरक पडायचा आहे? मी मेले तरी कुठे काय फरक पडायचे. हा, तू मेली तरी मला नाही फरक पडायचा. पुढं मग काय कशाला लोड घेतो तू, जाऊ दे आपलं काय. आम्ही फोन केल्यावर पण पोहोचून एवढी आमची इच्छा, बाकी काय म्हणतो नाही उचलणार ना. पुढं नाही का, मग करत नको जाऊ फोन. नाही केला चालतोय. पुढं बघा, हे आहेत अजित पवारांच्या राष्ट्रवादी. आता माफीनामा. मी काल माझ्या प्रेस मध्ये सांगितलं सगळ्यांचे रेकॉर्डिंग, आणि मी तसे तुटपुंजे नाही देणार. स्पष्ट पूर्ण सगळे व्हिडिओ, प्रत्येकाचा कारनामा इथून पुढे बाहेर निघेल. ह्यांनी ऐका ना, ट्रॅप व्यवस्थित लावला पण व्यक्ती चुकीचा निवडला. मी तळागाळातनं उभारणारा निकार आहे, मला संपवू नाही कोणी शकत. हे षडयंत्र आहे माझं राजकारण संपवायसाठी. आणि इतक्या सहजासहजी किशोर मासाळ संपतो का? 18 वर्षी ज्यांनी तुरुंगवास संघर्ष केलाय, तुरुंगवास बघल्यात, आंदोलन केल्यात वेगवेगळी, कंटाळीपर्यंत माझा छळ झाला. मला लोकांनी हाताच्या पोटासारखा जपलाय, मला लोकांनी वर्गण्या काढून गाडी दिली, लोकांनी मला वर्गण्या काढून निवडणुकीचा खर्च केलाय. असं मी जनमानसातला माणूस आहे. यांचे काय कान फुक्यांसारखा मी नाही. बघा, हे महोदय आहेत किशोर मासाळ. आता यांनी काल अजित पवारांबद्दल स्टेटमेंट केलं. अरे बिनलाजा नो म्हणावं. ज्या अजित पवारांच्या ज्यावर तर मोठे झाले त्या लोकांना जर हे अशा पद्धतीने बोलत असतील, बघा परत एकदा ऐका. हॅलो, बोला ना. काय काम नाही माझं, असं केलाय. बोल, काय म्हणता. काय म्हणायचं नाही मला, बोल. अयो, असं काय काम नाही, असंच केलं बोल. म्हणजे तुम्ही आज आला होता मुंबईला? माझं बघेल ना. काय का आता मग बोल. पत्र द्यायचं होतं ना तत्काळ साहेबांना. अजित पवारला दिलं तरी मला काय फरक पडायचा आहे? वर जावं लागेल त्यासाठी मला. गेली तरी मला फरक पडायचा आहे? नाही पडणार. नाही पडणार. 16 तारखेला जायचे आहे माहिती लक्षात. नाही यायचं काय माझं संबंधित. का बरं नाही यायचं? नाही यायचं. बघा, कसं नाही येणार? आपण एखाद्या देवाला कशाला जातो? बिअर मारले 3 मध्येच एवढी चर्चा. मला पाठवत जा ना रोज 3 बिअरचे पैसे. असो, बघा, हे संपूर्ण क्लिप आहे. झोमॅटोवरनं. हा, हो सांगते मी. नाही मी करते, ब्लिंकिट वरनं करते मी. हा 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 हा. हॅलो, बिझी आहात का तुम्ही? नाही हो, ते रुपाली ताईला त्रास होतोय. आम्ही ताईना आम्ही एकच आहे ना. मेली पाहिजे रुपाली ताई. ए अरे गप्पे बाबा, कशाला दुसऱ्यांना मारतो. ठीक आहे, मला वाटलं मेली पाहिजे तर मी म्हणतो मेली पाहिजे. अजित पवार मेला त्याचा मला फरक पडला नाही, तर रुपाली मेली तर मला काय फरक पडायचा आहे? मी मेले तरी कुठे काय फरक पडायचे. हा, तू मेली तरी मला नाही फरक पडायचा. पुढं सांगतो. मग काय कशाला लोड घेतो तू, जाऊ दे आपलं काय. बघा, हे क्लिपच्या पट्ट्याचे म्हणजे हे किती भयानक आहे बघा. आणि आता पुन्हा माफीनामा पाठवलेला आहे. म्हणजे आता हे नगरसेवक महोदय किंवा अजितदादांच्या जवळची जी मंडळी आहेत त्यांनीच अजित पवारांचा काटा काढला, हे सुद्धा त्याच्यातून सिद्ध होतं बघा मित्रांनो. आता हे कोण आहेत
हे बारामती नगर परिषदेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक किशोर मासाळ हे आहेत आणि ह्यांची ही वादग्रस्त व्हिडिओ आहे. आता हे काय म्हणते, रुपालीताई मेली पाहिजे, अजित पवार मेला मला काही फरक पडत नाही. आता हे 2 दिवस झालं व्हायरल होतंय. किशोर मासाळ कोण आहे? बारामतीचा नगरसेवक आहे. अजित पवार यांचे एकेकाळचे अत्यंत जवळचे आणि लाडके कार्यकर्ते आहेत. अजित पवार नेहमी त्याचं तोंड भरून कौतुक करायचं. तो नगरसेवक अजितदादांबद्दल असा म्हणतो. 8 जून 2026 रोजी पक्षातून त्यांची हकलपट्टी केलेली आहे सुनील तटकरेंनी सांगून आता. आणि सगळ्यांनी म्हटलेलं आहे की हे अतिशय घृणास्पद वक्तव्य आहे. आता सुप्रिया सुळेंनी सुद्धा यावरती टीका केलेली आहे की अत्यंत दुर्दैवी आणि गलिच्छ अत्यंत खालच्या पातळीवरची ही वेदना आहे असं सुद्धा म्हटलेलं आहे. तर बारामतीत नगरसेवक बघा, त्यांनी अजित पवारांच्या स्मृतीस्थळात तिथं जाऊन आत्मक्लेश केलेला आहे. म्हणजे माझ्याकडे बाबा चूक झाली वगैरे वगैरे. म्हणजे हे असे नगरसेवक आहेत आणि अजितदादांनी अशी लोक निवडलेले जे फक्त कामापुरतं पैसे मिळवण्यापुरतं अजितदादांच्या सोबत गेली. अशी अनेक मंडळी आहेत की ज्यांनी फक्त अजितदादांचा फायदा करून घेतला. आता बघा, हा वाद वाढल्यानंतर मात्र किशोर मासाळ यांनी माफी मागितलेली आहे. अजित पवार यांच्या सह बारामतीतल्या सगळ्या लोकांची जाहीर माफी मागतो असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि ज्या ठिकाणी अजित पवारांचा अपघात झाला तिथे 1 दिवस जाऊन अन्नत्याग आत्मक्लेश करणार असं सुद्धा सांगितलेलं आहे. आता त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जे नगरसेवक पद आहे राष्ट्रवादी काँग्रेसचं त्याचा राजीनामा देण्यास मात्र नकार दिलेला आहे. आता पुढे काही होईल. आता तो माफी कसं मागतोय तो सुद्धा व्हिडिओ आपल्याकडे बघा माफीचा. 2029 ची विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मी नाव सांगतो आता. रोहित राजेंद्र पवार हे पडद्याआड भूमिका बजावत आहे. किशोर मासाळ यांचा राजीनामा घेतला तर बनवलेला धनगर समाज हा आपल्या बरोबर येईल अशी मानसिकता डोळ्यासमोर ठेवून रोहित राजेंद्र पवार यांची सोशल मीडिया टीम काम करत आहे. खरोखर रोहित पवार यांना माननीय अजितदादा यांच्याबद्दल मी काय बोललोय जे मला अजून ऐकवलं नाही. किशोर मासाळ यांनी केलेलं वक्तव्य चुकीचं आहे तर साधा त्यांनी निषेध सुद्धा नोंदवला नाही. ट्रोल करणारे 90% अकाउंट शरद पवार गटाचे म्हणजे रोहित पवार यांचे सोशल मीडिया टीमचे आहेत. तुम्ही चेक करा, मी त्याच्या कमेंट्स आणि सगळे आणले. सगळे फेक अकाउंट आहेत आणि असली फेक अकाउंट आमच्याकडे सांभाळायला आमच्याकडे पैसे नाहीत. तानामुळेतली माणसं आहे आम्ही. आता या लोकांनी हे सगळे पैसे तिथं लावले. रोहित पवार यांचे कार्यकर्ते काही फेक अकाउंट काढून माझा नगरसेवक पदाचा राजीनामा मागत आहे. असे असेल तर माझं रोहित पवार यांना आव्हान आहे की त्यांनी अजितदादा पवार यांच्या स्मृतीस्थळावरती यावं. त्यांनी सुद्धा सांगावं की रोहित किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणीच अजितदादाच्या कुटुंबातील व्यक्तीच्या विरोधात विधानसभा 2029 ची निवडणुका लढणार नाही असं त्यांनी मला लेखी द्यावा. प्रतिज्ञापत्र यांनी द्यावं. त्याच ठिकाणी माझ्या नगरसेवक पदाचा राजीनामा पण देतो. केवळ पडद्यावर राहून एका मोठ्या समूहातील व्यक्तीचा राजकीय गेम करायचा आणि स्वतःच राजकारण साधायचं हे बरोबर नाही. त्याचं कारण असं आहे, मी तिथं 5-6 वर्ष कर्जत जामखेडमध्ये पक्ष निरीक्षक म्हणून काम केलंय. तिथं माझ्याकडे आता जाऊन बघा, माझ्यावर 5 अंगावर केसेस आहेत. एक तर 307 सारखा गंभीर गुन्हा आहे, त्यात मी 1 महिना जेल काढली आणि मग त्यांच्यासाठी त्याग दिलाय ना. त्याच्या बदल्यात मला वाटणीत काहीच मिळालं नाही. लेनदेन काय पाहिजे ना, सगळे मलिदावालीत आहेत ना. मलिदा गँगचं एक अकाउंट आहे, त्या अकाउंटचे मी कॉपी आणले तुम्हाला देतो. बघा, 2029 ची विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मी नाव सांगतो आता. बघा, हे किशोर मासाळे त्यांनी दिलगिरी व्यक्त केलेलाचा व्हिडिओ आहे. म्हणजे हे सगळं करून दिलगिरी पुन्हा व्यक्त केलेली आहे. बघा, म्हणजे किती भयानक आहे. अजितदादांचा गेम करण्यासाठी अजितदादाच्या जवळच्याच लोक सगळे सहभागी आहेत असंही एकंदरीत आपल्याला म्हणता येईल या सगळ्या गोष्टींमध्ये. तर हे आपल्या लक्षात आलंच असेल की नेमकं काय किती भयानक आहे बघा मित्रांनो. तर ह्याच्यावरती हे जे कोणी असतील, नगरसेवक असतील, कोणी असतील, यांच्यावरती तात्काळ कारवाई होणं गरजेचं आहे. पोलीस FIR सुद्धा झाली पाहिजे अशा लोकांवरती. ते कुठल्या समाजाचे आहेत किंवा कोणाचे म्हणून नाही, की त्यांचे जे विचारसरणी आहेत त्यामुळे झालं पाहिजे. तर बघा, आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत समे, भीमराव कडाळे पाटील, BKP मराठी, इंदापूर, पुणे.